पूर्वे साध्या देवा ओम राजाधिराज राजे प्रसे सायने नमः श्रवणाय करोमि। धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ फलटणमध्ये वाढवला गेला। फलटणीतल्या राम मंदिरात रामराजे नाईक यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी हा नारळ वाढवून प्रचाराचा जो आहे तो शुभारंभ केलेला आहे। आता बाहेर पडून या ठिकाणी जी आहे ती सभा आयोजित करण्यात आलेली ठिकाणी खरं तर अकलूजहून विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे नातू विश्वजित मोहिते पाटील हे फलटणमध्ये आले होते। फलटणच्या राम मंदिरा यामध्ये प्रचारणाचा नारळ वाढवला। खरं तर रामराजेंची भूमिका गुलदस्त्यात नसली तरी त्यांचे चिरंजीव आहेत अनिकेत राजे नाईक निंबाळकर ते प्रचारासाठी तुतारीच्या स्टेजवरती आलेले आहेत। खरं तर रामराजे कुटुंबियातले जे आहेत ते संजीव राजे नाईक निंबाळकर यांची पत्नी आणि मुलगा देखील या ठिकाणी आलेला आहे। रघुनाथ राजेंनी आधीच भूमिका जाहीर केली की तुतारीचा मी प्रचार करणार आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आयोजित कार्यक्रम करण्यात आला होता आणि त्याला अनिकेत राजे जे रामराजेंचे चिरंजीव आहेत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या पत्नी आणि मुलगा देखील या ठिकाणी आलेला आहेत। खरं तर संजीव राजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि अकलूजहून मोहिते पाटील सुभद्रा राजे नाईक निंबाळकर यांनी काल करमाळा येथे जाऊन धैर्यशील मोहिते पाटलांना जो आपला पाठिंबा आहे तो फलटणकरांच्या वतीनं दिलेला आहे। 40 आजी माजी जे नगरसेवक आणि जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासह फलटणकरांच्या वतीनं जो आहे तो पाठिंबा देण्यात आलेला आहे। एकंदरीत रामराजे असले संजीव राजे यांनी जरी आपली भूमिका जाहीर केली नसली तरी त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारात पुढे आलेले दिसतात आणि आता फलटणमध्ये नेमकं किती लीड जे आहे ते मोहिते पाटलांना राम नाईक कुटुंब देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन श्रेयस सहजयजी पगट एबीपी माझा फलटण सातारा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।